हॅलो. आज आपण बघूया थाईमचं कटिंग आणि हार्वेस्ट केलेलं थाईम स्टोअर कसं करायचं ते. तर आता थाईम हे काय आहे? आपण जसं कढीपत्ता वापरतो प्रत्येक पदार्थात आणि त्याच्याने आपल्या पदार्थाची चव खुलून येते, तसंच हे थाईम नावाचं अर्ब असतं. इथे हर्ब म्हणतो आपण, पण त्याचं ॲक्च्युअल उच्चार अर्ब आहे. ओके. तर हे थाईम आपण कट करून घेऊया आणि मग ते स्वच्छ धुवून त्याला ड्राय करून बाटलीमध्ये भरून ठेवायचं. जेव्हा तुम्ही सूप बनवाल, पास्ता बनवाल, त्यामध्ये 1 चिमूट 2 चिमूट टाकलं की त्याचा फ्लेवर खूप खुलतो, खूप सुंदर सूप लागतं. तर चला आपण ह्याला कट करूया. तर इथे तुम्ही पाहू शकताय, मी अशा छोट्या छोट्या दांड्या, अगदी टेंडर दांड्या कट करते आहे, म्हणजे जेणेकरून तो नंतर फुलत राहील. चला तर मग आपण सगळा थाईम जो आहे तो कट करून घेऊया. चला, आपलं थाईम बऱ्यापैकी कट झाला आहे आणि इतका सुंदर वास येतो आहे. या पानांना चुरगळलं ना की खूप छान वास येतो आणि हा लावायला पण खूप सोपा आहे. अशी जर तुम्हाला कुठनं काडी, एक छोटीशी थाईमची काडी जरी मिळाली ना, अशी छोटीशी, तर ती फक्त ताजी असावी आणि तिचे सगळे पानं काढून फक्त शेंड्याची 2-3 पानं ठेवून ते तुम्ही मातीत लावलं तरी पण ती थाईम येते. तर अगदी हिरवगार छान थाईम मिळालेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता ड्राय झालं, मी आता ह्याला स्वच्छ धुणार आणि ड्राय करणार. सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लेट मी नो द कमेंट्स. कमेंट टाका की तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील. थँक्यू.